नमस्कार. रोतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिनांक 3 जून. आजच्या दिवसभरात आपण भारतात आणि जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा जाणून घेणार आहोत. तर पहिली घडामोड अशी आहे, 3 जून 1947 ही ती तारीख आहे जेव्हा तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताचे 2 तुकडे करण्याची घोषणा केली होती. 15 ऑगस्टला भारताला एकीकडे इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले आणि दुसऱ्या बाजूला फाळणीचा वेदनादायक काळ. या फाळणीने लाखो लोकांना त्यांच्याच देशात निर्वासित केले होते. इतिहासातील एखाद्या राजकीय कारणामुळे झालेले हे सर्वात मोठे विस्थापन होते. भारताच्या फाळणीनंतर 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान हा नवा देश म्हणून अस्तित्वात आला. भारत आणि पाकिस्तानची फाळणी किती भयंकर होती याचा अंदाज फाळणीच्या वेळी उसळलेल्या दंगलीत लाखो लोकांचा बळी गेला यावरूनच लावता येते. फाळणीपूर्वी अखंड असलेल्या बंगाल आणि पंजाबवर फाळणीचा सर्वाधिक परिणाम झाला होता. धर्माच्या नावावर वेगळा देश झालेल्या पाकिस्तानकडून भारताला आतापर्यंत केवळ दहशतवादच मिळाला आहे. फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये 3 घोषित युद्धे झाली. मात्र प्रत्येक वेळी भारत देशाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. मात्र भारताचा अजूनही सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादाशी लढा सुरूच आहे. दुसरी महत्त्वाची घडामोड अशी, 3 जून 1984 रोजी भारतीय लष्कराने फुटीरवादी अतिरेकी जर्नल सिंग भिंद्रनवाले याच्या विरोधात ऑपरेशन ब्लू स्टार सुरू केले. हे ऑपरेशन 10 जून 1984 रोजी यशस्वीरित्या संपले होते. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसर फुटीरवादी अतिरेकी भिंद्रनवाले आणि त्याच्या समर्थकांनी ताब्यात घेतला होता. सुवर्ण मंदिराला फुटीरवाद्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करण्यात आले. देशाचे नेतृत्व त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हातात होतं आणि भिंद्रनवाले हा त्यांचा आवडता नेता होता. पण अकाली दलाला सत्तेवरून हटविण्यासाठी ज्या व्यक्तीला त्यांनी राजकारणात आणलं तोच भविष्यात आपल्यासाठी अडचणीचा ठरेल याची इंदिराजींना कल्पना नव्हती. जर्नल सिंग भिंद्रनवाला याला त्याच्या कट्टर विचारसरणीमुळे हळूहळू पंजाबमध्ये प्रसिद्धी मिळत होती. याशिवाय त्यानं पंजाबमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यास सुरुवात केली. हळूहळू भिंद्रनवाला इतका अनियंत्रित झाला की नंतर केंद्राला त्याच्यावर कारवाई करावी लागली. त्याने सुवर्ण मंदिराला आपला अड्डा बनवले होते. इथे त्याने शस्त्रास्त्रे जमा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत भारतीय लष्कराने 7 जून रोजी सुवर्ण मंदिराचा ताबा मिळवला. भिंद्रनवालेच्या मृत्यूने हे ऑपरेशन समाप्त झालं. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिराला भेट दिली. पण मात्र या ऑपरेशनमुळे फुटीरतावाद्यांमध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात रोष निर्माण झाला, ज्याचा परिणाम 4 महिन्यांतच आपल्याला दिसून आला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्यांच्या 2 शीख सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तिसरी महत्त्वाची घडामोड अशी, 3 जून 1915 रोजी नोबेल पारितोषिक विजेते बंगाली लेखक आणि कवी रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटिश सरकारने नाईटहूड म्हणजे सर या पदवीने सन्मानित केले. मात्र 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी ब्रिटिश सरकारला नाईटहूड ही पदवी परत केली. टागोरांनी व्हाईसरॉय चेम्सफोर्ड यांना पत्र लिहून ब्रिटिश सम्राटाने दिलेली नाईटहूड ही पदवी सोडून देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेने ब्रिटिश सरकारला धक्का बसला. ते याला त्यांच्या सम्राटाचा अपमान समजत होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे खरे देशभक्त होते. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार सोनार बांगला या रवींद्रनाथ टागोर यांच्याच रचना आहेत. चौथी घडामोड अशी आहे, ती म्हणजे 3 जून 1999 रोजी भारतीय वायुसेनेचे सैनिक कंबपती नचिकेता राव यांना पाकिस्तानी लष्करानं मुक्त केलं. 26 वर्षीय नचिकेता 3 मे 1999 रोजी सुरू असलेल्या कारगिल युद्धादरम्यान युद्धग्रस्त बटालिक भागात हवाई दलाच्या गट 9 मध्ये कर्तव्य बजावत होते. 27 मे 1999 रोजी नचिकेता यांना 17,000 फूट उंचीवर असलेल्या शत्रूच्या ठाण्यांवर हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात आली. नचिकेताने आपल्या MiG-27 या लढाऊ विमानाने शत्रूवर गोळीबार केला. मात्र त्यानंतर त्यांच्या विमानाचे इंजिन निकामी झाले. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना कोणताही पर्याय सापडला नाही तेव्हा त्यांना जेटमधून बाहेर पडावे लागले. त्यांनी आपल्या सभोवतालचा परिसर न्याहाळला तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा सहकारी स्क्वॉड्रन लीडर अजय आहूजा जो त्यांच्या MiG-21 जेटमध्ये त्याचा शोध घेत होता त्याला पाकिस्तानी क्षेपणास्त्राने धडक दिली. त्यानंतर नचिकेता यांनाही पाकिस्तानी लष्कराने बंदी बनवलं. त्यांना रावळपिंडी तुरुंगात ठेवण्यात आले होते. शत्रूच्या ताब्यात असूनही त्यांनी हार मानली नाही. दरम्यान पाकिस्तानी लष्करावर भारत, संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मीडियाचा इतका दबाव आणला गेला की पाकिस्तानी लष्कराने त्यांना रेड क्रॉस सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय समितीकडे सोपवले. त्यानंतर वाघा बॉर्डरवरून त्यांना भारतात परत पाठवले.
नचिकेता यांना त्यांच्या शौर्याबद्दल साल 2000 मध्ये वायुसेना पदकाने गौरविण्यात आले होते. 3 जून रोजी जगभरात जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आरोग्यासाठी सायकलिंगमुळे मिळणाऱ्या फायद्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे. अनेक डॉक्टरांचा असा विश्वास आहे की दररोज सायकल चालवल्यामुळे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते, तसेच रोगांचा धोका कमी होतो. 3 जून 2018 रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे जागतिक सायकल दिन अधिकृतपणे सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाला UN अधिकारी आणि खेळाडूंसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी सायकलिंगचे महत्त्व आणि त्याचे आरोग्य फायदेही समजावून सांगण्यात आले. त्यानंतर जगभरात हा दिवस साजरा केला जाऊ लागला. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला रितमचे दिनविशेष हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऋतम मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.